आई, मी निघालो असं बोलत अनिल बाहेर पडला. तेव्हा आई म्हणाली, देव भलं करो रे, आज काहीतरी बरं घडवू दे. आईच्या या आवाजातील शब्दातील थरथर त्याला नेहमी खुपायची. गरीब असणं त्याला कमी वाटायचं नाही, पण आईच्या डोळ्यातील भीती त्याच्या स्वाभिमानाला छेद द्यायची. अनिल काही न बोलता बाहेर निघाला. रस्त्यावरची गर्दी, शाळेत जाणारी मुले, नोकरीला जाणारी माणसं, सगळं नेहमीसारखंच होतं. पण अनिलच्या मनात मात्र धक्काधक्कीचं वादळ उठलं होतं. आज त्याला नवीन ठिकाणी इंटरव्ह्यू होता. तो बसमध्ये चढला तेव्हा 2 कॉलेज तरुण त्याच्याकडे बघून कुजबुजले. कारण अनिलचा शर्ट जुना होता, स्वच्छ पण घासून घासून पातळ झालेला. तरी त्याने नजर चुकवली नाही, तर स्वाभिमानाने मान उंच ठेवली आणि त्या ठिकाणी पोहोचला. त्या कंपनीची बिल्डिंग भव्य होती. मोठ्या काचेच्या भिंती, चमकदार फरशी, सूटबुटातील लोक. मुलाखतीसाठी त्याने नाव नोंदवले. रिसेप्शनिस्टने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि विचारलं, तुमचा पोस्टसाठी प्रोफाईल? ऑफिस असिस्टंट, अनिल नम्रपणे म्हणाला. तिने पुन्हा त्याच्या कपड्यांकडे पाहिलं. बसा. अशी नजर अनिलने आयुष्यात अनेकदा पाहिली होती. गरीब माणूस म्हणजे कमीपणा असा लोकांना गैरसमज असतो. काही वेळाने अनिलची मुलाखत सुरू झाली. 3 लोक समोर बसलेली होती. तू कोणत्या कंपनीत काम केलंस? मेहता इंडस्ट्रीजमध्ये. साहेब, पण कंपनी बंद झाली. तुला इंग्लिश येतं का? थोडंसं येतं, पण शिकायला तयार आहे आणि मेहनत करायला पण. तुझ्याकडे सर्टिफिकेट्स तर आहेत ना? सर, सर्टिफिकेट होते, पण पूर आल्यावर घरातील बरेचसे सामान नष्ट झालं. मग त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एकाने हसतच विचारलं, म्हणजे तू आता हातात काहीच नाही असं आहेस? हे शब्द अनिलच्या छातीत एखाद्या काटासारखे खोपल्यासारखे झाले. त्याच्या स्वाभिमानाला ठेच लागली, पण तो म्हणाला, नाही साहेब, माझ्याकडे एक गोष्ट आहे, ती म्हणजे मेहनत करण्याची तयारी, आणि बाकी सर्टिफिकेट्स पुन्हा मिळवू शकतो. मग तेव्हा एका मुलाखतदाराने फाईल बंद केली. ओके, आम्ही कळवू. मग तो बाहेर पडला, पण आतील शांतता त्याच्या आतल्या वादळाला दाबू शकत नव्हती. संध्याकाळी झाली तेव्हा अनिल थकून घरी परतला आणि त्याला दूरूनच घरासमोर उभी असलेली आरती दिसली. तिच्या हातात 2 टिफिन्स होते आणि तिचे डोळे काळजीने भरलेले होते. कसा झाला इंटरव्ह्यू? तिने विचारलं. झालाय, ते कळवतील असं सांगितलं आहे. तिने त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. तिच्या नजरेतील मुद्रस्पर्श त्याला हलकं वाटायला लावत होता. तू ताण घेऊ नकोस. हे घे, आईसाठी सूप करून आणले आणि हे वेगळं तुझ्यासाठी. अनिल खजील झाला. आरती, तू असं रोज? आरती श्रीमंत घरातील मुलगी होती, पण मनाने अतिशय साधी होती. अनिल तिला खूप मानायचा, पण तिच्या घरच्यांना त्याचं गरीब घर, त्याची परिस्थिती आवडत नव्हती. त्या रात्रीचं दृश्य त्यांच्या नात्याला वळण देणारं ठरलं. आरतीचे वडील श्रीमंत, प्रभावशाली, पण कडक स्वभावाचे होते. त्यांनी आरतीला पाहिलं. कुठे गेली होतीस? ती थोडी गडबडली. ते अनिलकडे. हे ऐकून वडिलांना राग पुन्हा आला. पुन्हा जर का त्याचं नाव ऐकलं ना, तर घराची पायरी ओलांडू देणार नाही, हे लक्षात ठेव. ती अवाक झाली. पण का? तो वाईट नाही. वाईट नाही, तो गरीब आहे. काही भविष्य नाही त्याचं. माझ्या मुलीला कष्टांची सावली देखील पडायला नको. त्या शब्दांनी आरतीचे डोळे पाणावले. तर इकडे अनिलच्या जीवनात नवे संकट उभं राहिलं. दुसऱ्या दिवशी अनिलला कॉल आला. सॉरी, तुमचं सिलेक्शन झालं नाही. हे ऐकून त्याची हिंमत पुन्हा तुटली. तो थकल्यासारखा बसला. तेव्हा आईने विचारलं, बाळा, काही नाही झालं का? नाही ग आई, पण होईल. त्याने तिला खोटं धाडस दाखवलं. त्या रात्रीही नेहमीप्रमाणे आरती आली नाही. तिने येणं थांबवलं. तिचा आवाज नाही की भेटणं बोलणं नाही. त्यामुळे अनिलला तिची काळजी लागून राहिली, पण तो काही करू शकत नव्हता. 2-4 दिवसांनी आरती संध्याकाळी त्याला भेटायला आली, पण तिचा चेहरा उतरलेला होता, तर डोळे लाल झालेले होते. अनिल, मी संपले आहे. बाबा म्हणाले आहेत की मी तुला भेटू शकत नाही. अनिलचं मन हललं, पण त्याने तिला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं, आरती, मी तुला कधीच अडचणीत टाकणार नाही. म्हणजे काय? त्याने हलका पण ठामसा श्वास घेतला. आपल्या नात्यापेक्षा तुझा सन्मान महत्त्वाचा आहे. घरचे तुझ्यावर ओरडतात, तुला त्रास होतो, ते मला सहन होत नाही. आरती रडू लागली. म्हणजे तू मला सोडतोयस? अनिल तिचे अश्रू पुसत म्हणाला, नाही ग वेडाबाई, मी तुला सोडत नाही, पण आपल्याला मजबूत व्हायला लागेल. मी नोकरी मिळवेन आणि तुझ्या बापाला दाखवेन की एक गरीब मुलगाही स्वाभिमानाने जगू शकतो. आरतीने त्याला मिठी मारली. त्याच्या डोळ्यात
एकच भावना होती, ती म्हणजे एकमेकांवर अखंड विश्वास ठेवायचा. पण नियतीला काहीतरी वेगळंच हवं होतं. त्यानंतर 15-20 दिवसांनी अनिलच्या आईची तब्येत बिघडली. घरचा खर्च वाढला. त्यामध्ये अनिलच्या हातात नोकरी येईना आणि आरतीशी भेटणं कमी झालं होतं. ही सर्व परिस्थिती त्याला तोडत होती. पण तरीही तुटायला तो तयार नव्हता. स्वाभिमानाने उभं राहायचं हे त्यानं स्वतःलाच वचन दिलं होतं. एका रात्री अचानक आरती आली. भिजलेली, थरथरलेली आणि डोळ्यात प्रचंड भीती होती. अनिल, मला घरी बंद केले. माझ्या मोबाईलवर देखील बंदी घातली आहे. बाबा म्हणतायत की मला तुझ्यापासून दूर नेता येईल असा निर्णय घेतला आहे. कसला निर्णय? माझं लग्न. अनिलच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? हो, त्यांनी ठरवले आणि मी नाही म्हणाले तर? ते म्हणतात मला घरातून काढून टाकतील. आरती रडत सांगू लागली. तेव्हा अनिल खंबीरपणे तिला साथ देत म्हणाला, आरती, मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तो पूर्ण थरथरत होता. मनात ज्वालामुखी उफाळून आल्या आणि आता एक गोष्ट ठरली की तो गरीब आहे पण बिन स्वाभिमानी नाही. तो प्रेम करतो पण कमजोर नाही. तो लढेल आणि जगाला दाखवेल. आता मी काही मोठं पाऊल उचलणार नाही. आरती रडतच विचारते, म्हणजे काय करणार आहेस तू? अनिलचा आवाज पहिल्यांदा इतका ठाम होता. मी सगळ्यांना दाखवेन की स्वाभिमानाने उभा असलेला माणूस जगापुढे झुकत नाही. त्या रात्री आरती गेल्यानंतर अनिल खूप वेळ छताकडे पाहत बसला. आई झोपली होती. बाहेर पाऊस सुरू होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता, कधीपर्यंत मी असाच नोकरीसाठी धावत राहू? कधीपर्यंत मला दुर्लक्ष, अपमान, दारिद्र्य हे सगळं सहन करायचं आहे? मग तो उठला, हातपाय धुतले. आरशामध्ये स्वतःचा चेहरा दिसला. सोबतच डोळ्यात जिद्द दिसत होती. तो स्वतःशीच म्हणाला की मला कुणालाही काही सिद्ध करण्याची गरज नाही, पण मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. त्यानंतर त्याने एक अचानक पण धाडसी निर्णय घेतला, स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करणे. पण करायचं काय? काय गुंतवणूक, काय खर्च? हे सर्व त्याला पटलं होतं. पण या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचा प्रश्न होता की तो स्वतःवर किती विश्वास ठेवत होता. त्या दुसऱ्या दिवशी तो बाजारात गेला. नोकरीच्या मागे पळत पळत त्याने कमी वेळात बरीच कामे शिकली होती. ऑफिसची फायलिंग, स्टेशनरी काम, कम्प्युटर, बेसिक नॉलेज, ऑनलाईन प्रिंटिंग, फोटोकॉपी, छोट्या दुकानातील बिलिंगही. मग त्याच्या मनात एक क्षणात कल्पना आली की स्टेशनरी, प्रिंटिंग, ऑनलाईन सेवा केंद्र असं एक छोटं दुकान सुरू करूयात. पण ते करणं खूप कठीण होतं. पण शिकणं आणि तयारी करणं हे त्याच्या हातात होतं. तो एका जुन्या दुकान मालकाकडे गेला, जे 2 महिन्यापासून बंद होतं. काका, हे दुकान भाड्याने देता का? त्या जुन्या दुकानदाराने त्याच्याकडे वरून खाली निरीक्षण करून पाहिलं. तुझं काम चालेल का? ग्राहक राखशील? तुला पैसे जमतील का? असे अनेक प्रश्न त्याने विचारले गेले. पण अनिल ठामपणे म्हणाला, काही झालं तरी यश मिळेपर्यंत तरी प्रयत्न मी सोडणारच नाही. मग त्या काकाने हळूच स्मित हास्य केलं आणि म्हणाले, अनिल, जिद्द आहे तुझ्यात. मी तुला दुकान गाळा देतो आणि पुढचं पुढे बघू. हे ऐकून अनिल भारावून गेला, कारण त्याच्या आयुष्यात हा पहिल्यांदा असा कोणी व्यक्ती होता ज्याने त्याच्यावर विश्वास ठेवला होता. तर इकडे आरती घरी परतली तेव्हा तिच्या घरातल्या भिंतीवर एक शांत दडपण होतं. बाबा हॉलमध्ये बसलेले होते. त्यांची नजर व आवाज कडक होता. यापुढे आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवणार आहे. आता तू कुठेही जायचं नाही. आरतीची आई देखील तिथेच उभी होती, पण ती काही बोलत नव्हती. तिच्या नजरेत अपराधीपणा होता. पण बाबा? एकदम शांत. मी ठरवलं आहे तुझ्यासाठी तेच सर्वोत्तम आहे. हे ऐकून आरतीचं मन तुटत होतं. तिला तिच्या पालकांचा राग येत नव्हता, तर तिला त्यांच्या विचारसरणीची भीती वाटत होती. एक श्रीमंत घर, पैसा, गाडी, बंगला. पण मन मात्र सोन्याच्या पिंजऱ्यात बंद होतं. ती रात्री रडत होती, पण अनिलच्या चेहऱ्यावरचं ध्येय आठवत ती तग धरून होती. तो लढतोय तर मी का नाही, असं ती स्वतःला समजावत होती. तिची लढाई शांतपणे घरातल्या दाराच्या आत सुरू होती. इकडे अनिलचं दुकान साफ करताना आईने तिला विचारलं की इतके मोठे पाऊल उचललं आहेस रे, पण पैसा कुठून आणशील? आई, तुझी सोन्याची अंगठी आठवते? अरे पण ती एकच आहे. हो आई, मला माहिती आहे. मी परत देईन तुला, पण आता मला सुरुवात करायला हवी. मग आईने डोळ्यातील पाणी पुसलं. बाळा, तू माझा अभिमान आहेस. जा, घेऊन ये जा. त्यानंतर अनिलने ती अंगठी गहाण ठेवून थोडे पैसे उभे केले. काही वस्तू घेतल्या. प्रिंटर, पेन, पेन्सिल, वह्या, फोटो, पेपर, नेट कनेक्शन. त्याच्या दुकानाचा पहिला दिवस आला. अनिलने उत्साहाने दुकान उघडले, पण ग्राहकच आले नाहीत आणि पहिल्या दिवशी शून्य कमाई. दुसऱ्या दिवशीही तसंच आणि तिसऱ्या दिवशी देखील त्याचं दुकान शांतच होतं. ग्राहक अजिबातच येत नव्हते.
तेव्हा त्याच्या मित्राने सुचवलं की अरे ते दुकान चालणार नाही, इथे लोक येत नाहीत, त्यापेक्षा दुसरा धंदा बघ. पण अनिल ठामपणे म्हणाला, नाही, मी मागे हटणार नाही. तो स्वतः दुकानाचा बोर्ड सुविधा सुधारत होता, ग्राहकांना नम्रतेने बोलवत होता आणि रात्री थकलेला घरी परत येत होता. तेव्हा आई म्हणायची, आज किती झाली रे? आई, थोडंसं, पण उद्या जास्त होईल. तेव्हा आई त्याच्याकडे पाहत म्हणायची की तुझ्या अंगात बापाचं रक्त आहे बघ, तोही कधी हार मानत नसे. आता दुकान उघडून 1 महिना झाला होता, पण अनिल दिवसेंदिवस चिंताग्रस्त होता. पण एके दिवशी एक शाळकरी मुलगी दुकानात आली. दादा, माझं प्रोजेक्ट प्रिंट करून द्याल? तो हसला आणि म्हणाला, हो, दे की, नक्की करून देईन. आता त्याने तिचं प्रोजेक्ट सुंदर प्रिंट करून दिलं. तिने पैसे दिले आणि म्हणाली, दादा, तुम्ही खूप छान आहात, तुमचं काम पण खूप सुंदर आहे, मी उद्या माझ्या वर्गात सगळ्यांना सांगते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत आणखीन 4-5 मुली आल्या आणि तिसऱ्या दिवशी 10-15. त्यानंतर अनिलच्या दुकानाला नवं वळण मिळालं. मुलांच्या माध्यमातून शाळा, पालक, शिक्षक हे सगळेच त्याच्या दुकानाकडे वळू लागले. त्याच्या मेहनतीचं फळ दिसू लागलं. पण संकट कधीच सांगून येत नाही ना. याच दिवसात आरतीच्या घरात मोठं वादळ घडलं. एका सकाळी आरतीच्या वडिलांनी तिला बोलावलं. आम्ही तुझं पुढच्या महिन्यात लग्न ठरवलं आहे. हे ऐकून आरती स्तब्ध झाली. नाही, मी नाही करणार. का? तो मुलगा श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, पण मी त्याला प्रेम करत नाही. प्रेम? प्रेम फक्त गरीब लोक करतात, त्यांना दुसरं काही नसतं ना म्हणून. हे शब्द आरतीच्या हृदयाला लागले. बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? नाही, तू अजून खूप लहान मुलगी आहेस, तुला निर्णय घेता येत नाहीत. पण बाबा, मी तर. बस, आजपासून फक्त घरातच राहायचं. तुला बाहेर जाण्याची, मोबाईल वापरण्याची, कुणाशी बोलण्याची परवानगी अजिबात नाही आणि यापुढे देखील असणार नाही. बरेच दिवस झाले तरी आरतीचा काही संपर्क नव्हता. अनिल तिला मेसेज करत होता, कॉल करत होता, पण उत्तर येत नव्हतं. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. तो तिच्या कॉलेजमध्ये गेला. तिची मैत्रीण तेव्हा सांगत होती की आरतीचं लग्न लावून देत आहेत. तिला घरात बंद केले, मोबाईल देखील घेतला आहे. अनिलचे हात थरथरले. तो स्वतःशी म्हणाला, आता शेवटची संधी आहे, आता मी गप्प बसून चालणार नाही. मग अनिल लगेच वकिलांकडे गेला. त्याने सगळं सांगितलं. तेव्हा वकील म्हणाले, तुम्ही दोघे प्रौढ आहात, तर जबरदस्तीने लग्न लावणं गुन्हा आहे. पण तिने स्वतः येऊन स्टेटमेंट द्यावं लागेल. अनिल बोलतो, पण ती घरात बंद आहे. मग तिला बाहेर काढणं हाच पहिला टप्पा असेल. तेव्हा अनिलला लक्षात आलं की ही लढाई फक्त पैशाची नाही, तर ही लढाई मानसिक, सामाजिक आणि भावनिक आहे. तो स्वतःलाच म्हणाला, मी तिला वाचवेन कोणत्याही परिस्थितीत. मग तो बाहेर पडला तर त्याच्या डोळ्यात खूप जिद्द होती. तर इकडे दिवसेंदिवस अनिलचा व्यवसाय वाढायला सुरुवात झाली होती. जवळच्या 3 शाळांचा प्रोजेक्ट काम, ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची सेवा, रिचार्ज, पेमेंट्स, फोटो प्रिंट आणि पुढच्या काही महिन्यातच त्याने आईची अंगठी देखील सोडवली. दुकानाचं भाडं वेळेवर स्वतः दिलं. आईसाठी स्वतःसाठी नवीन कपडे घेतले. तेव्हा लोक म्हणू लागले की हा मुलगा खूप चांगलं काम करतो, साधा आहे पण विश्वासू आहे, या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे. अनिलचा स्वाभिमान फुलत होता, त्याचं मन मजबूत होत होतं. पण त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आरती अजून देखील कैदेत होती. एका रात्री आरतीने धाडस करून आईशी बोलायला सुरुवात केली. आई, मला दुसऱ्या कोणत्या तरी मुलावर दुसऱ्यांदा प्रेम करायला सांगू नको, कारण आधीपासूनच मी अनिलवर खूप प्रेम करते. हे ऐकून आई दचकली. बाळा, तुझं प्रेम समजू शकते, पण मग तू माझ्यासाठी उभे का राहत नाहीस? आईचं मन तुटलं. अगं, तुला तर माहितीच आहे, बाबा खूप कठोर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध बोलायची माझ्यात काही हिंमत नाही. पण मग माझं आयुष्याचं काय? आईचे हातपाय थरथरू लागले. पण मी काय करू? मी कोणाच्या बाजूने उभी राहू? आरती आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. त्या रात्री अनिल दुकान बंद करत असताना त्याचा फोन वाजला. तो फोन आरतीच्या आईचा होता. ती कुजबुजत म्हणाली, अनिल ऐक, तुझं आणि आरतीचं काही असलं तर तिला वाचव, कारण तिचं लग्न पुढच्या आठवड्यात आहे. ती रोज वेदनेने रडते, ते मी पाहू शकत नाही. ती संपत चालली आहे. अनिलच्या डोळ्यात रक्त उतरलं. काकू, तुम्ही एकच काम करा, तुम्ही तिला एकदाच बाहेर पाठवून द्या. हां, नक्कीच करते बाळा, माझ्याकडून जे जमेल ते करते. तेव्हा अनिल म्हणाला, मी तिला घेऊन जातो आणि कायदेशीर मार्गाने आयुष्य तिचं वाचवतो. मग त्याने आपला प्रत्येक प्लॅन ठरवला. वकिलांशी बोलणं, तक्रार नोंदवणं, आरतीचं स्टेटमेंट, तिच्या वडिलांच्या दबावापासून संरक्षण आणि पुढचं आयुष्य उभं करणं, हे सर्व काही ठरलं. तो तयार झाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आरतीच्या आईने आरतीला घराबाहेर पाठवलं. ती पळत पळत अनिलपर्यंत आली. तो तिला पाहताच स्थिर झाला. ती धावत येऊन त्याला मिठी मारली. अनिल, मला वाचव.
मी मरून जाईन तेथे. तो तिच्या केसात हात फिरवत म्हणाला, मी आलोय ना, तुला काही होऊ देणार नाही. मग काही वेळातच दोघे मिळून थेट वकिलांकडे गेले. स्टेटमेंट नोंदवलं, कायदेशीर संरक्षण घेतलं आणि शासकीय कार्यालयात अर्ज केला. आता कायदा आरतीच्या वडिलांच्या विरुद्ध उभा होता. जेव्हा आरतीच्या वडिलांना कळलं की आरती पळून गेली आहे, ते रागाने लाल झाले होते. कोण तिला घेऊन गेलं? अनिलने एका नातेवाईकांनी सांगितलं. मग वडिलांनी तातडीने पोलीस, गुंड, नातेवाईक सगळ्यांना पसरवलं. तो मुलगा मला मिळाला ना तर आरती त्याच्या दुकानात लपली होती. अनिलने दरवाजा बंद केला. पोलिसांनी चौकशी केली, पण अनिलने आधीच कायदेशीर मार्गाने सगळं केलेलं होतं. तो म्हणाला, सर, आम्ही मोठे आहोत. तिचे जबरदस्तीने लग्न लावू शकत नाहीत आणि कायदा आमच्या बाजूने आहे. तेव्हा आरतीच्या वडिलांनी अनिलला चापट मारली. त्याचे डोळे लाल झाले, पण त्याने हात वर केला नाही. तो म्हणाला, मी गरीब आहे म्हणून तुम्हाला वाटतं मी तुटेन, पण तसं नाही सर, मी वाकणार नाही. मी तुमच्या मुलीवर प्रेम करतो आणि तिचं आयुष्य नष्ट होऊ देणार नाही. या शब्दांनी आरती रडू लागली. आरतीचे वडील अवाक झाले. पहिल्यांदा त्यांनी अनिलमध्ये दया मागणारा गरीब मुलगा नाही, तर डोळ्यात जिद्द घेऊन उभा असलेला माणूस पाहिला होता. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. दोघांनी हातात हात घेतला. ना शब्दांची गरज, ना स्पष्टीकरणाची. त्यांचे स्वाभिमानाने सुरू झालेलं आयुष्य हे स्वाभिमानानेच एकत्र आलं. त्यांचा संसार साधा होता, पण त्या साधेपणात एक मोठी गोष्ट होती. स्वतःचा सन्मान आणि एकमेकांचा आदर होता. खरं तर स्वाभिमान म्हणजे हट्टीपणा नाही. स्वाभिमान म्हणजे स्वतःची किंमत जाणून घेऊन जगणं होय. अनिल व आरतीचं प्रेम जिंकलं, कारण त्यांनी एकमेकांना कधीही सोडलं नाही, पण स्वतःला कधीच हरवू देखील दिलं नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.